नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे तिजोरीची चावी हरवली आणि त्यातनं चेकही गायब झालेला. त्यामुळे आता इतके वाईट वाटतं आहे कृष्णाला की मी इतकं सगळं करू नये, माझ्याकडनं एवढी चूक घडलीच कशी. आणि काय बाबा हे लोक किती शातीर दिमाग आहे. माझ्यासारख्या व्यक्तीलाही त्यांनी इतकं छान प्रकारे कसं काय मॅनेज केलं किंवा फसवलं. आता हा जो प्रश्न पडला आहे ना, तो प्रश्न शोधण्यासाठी ज्या वेळेला खरं तर आपली ही कृष्णा तिजोरीकडे गेली होती त्यावेळेला तिला एक गोष्ट सापडली आहे आणि तोच खरंच सगळ्यात मोठा पुरावा आहे. पण आता ती कुणाला सांगते की नाही हाही मोठा प्रश्नच आहे. आता ती रडत असते, सगळेजण तिच्याजवळ आलेले असतात. तिला विचारतात काय झालं, तू का रडते, एवढं नको रडू, जाऊ दे, झालं ते झालं. पण आता आपण सावध राहायला हवं. ती पूजा आणि तो समर दोघंही मला वाटते बाळजाबाई म्हणते की एकदम आतल्या गाठीचे आणि एकमेकांना साथ देणारे लबाड लोक आहे. ते दोघांनी मिळूनच काहीतरी केलं आहे. आणि उंदराला मांजराची साक्ष तशी त्या मांजराची साक्ष आहे खरं तर पूजाला. त्यामुळे आपण काहीच करू शकलो नाही. त्या दोघांनी मिळून नक्की काहीतरी केले हे बाळजाबाई ठामपणे बोलत असते. आणि तिला खरं तर वाईटही वाटत असतं की एवढं सगळं माहिती असूनही आपल्याकडे पुरावे नसल्या कारणाने आपल्याला गप्प बसावं लागलं. आणि हीच गोष्ट आढळरावांनाही पटलेली नाही. आढळरावांनाही वाईट वाटतं की एवढे कान धरून माफी मागायला लावली आहे आणि एवढं समोर पूजाची बाजू घेतो, तिच्या पुढे पुढे करतो. हे दोघंजण एकमेकांना एकदम छान साथ देतात. त्याच्यामुळे त्यांना कोणीही अडवू शकलेलं नाही किंवा त्यांची जोडी तोडू शकलेली नाही. या गोष्टीचं वाईट आता सगळ्यांना वाटत असतं. खरं तर आता आपली कृष्णा म्हणू लागते की माझ्याकडे पुरावाही होता पण मी काहीच बोलले नाही. पुरावा काय होता तर तिने सांगितलं की हा जो तुकडा आहे ना, हा मला तिजोरीची तिथे सापडला आणि काल ह्याच रंगाचा शर्ट भाऊजींनी घातलेला होता. आणि हा एवढा मोठा पुरावा आता आपली कृष्णा ही सगळ्या घरच्यांना दाखवते. सगळेजण म्हणतात तू आधी का बोलली नाही, तिकडे सगळेजण बोलत होते तेव्हा का त्यांची माफी मागितलीस का तू. तर ती म्हणते खरं तर माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट चालू आहे. मला ना आता हे सिद्ध करायचं आहे की म्हणजे पुरावेसकट सिद्ध करायचं की ते दोघंजण लबाडी करतात. कारण दरवेळेला आपण काही ना काही कारणाने याच्यामध्ये फसत जातो, अडकत जातो आणि आपल्याकडे पुरावा नसल्या कारणाने आपल्याला गप्प बसावं लागतं. पण आत्ता माझ्याकडे शर्टाचा इतका मोठा पुरावा देखील आहे. पण आता आपण त्यांना सांगाड्यात आथरून चांगलं व्यवस्थित त्या सांगाड्यात अडकून मग पकडायचं आहे. आपल्याला गाफील ठेवले त्यांनी. आता हे जे काही इकडे सेलिब्रेशन चाललं आहे समर आणि पूजाचं आपण पाहू शकतो. दोघंजणं फार खुश आहे. त्यांनी केलेली कामगिरी त्यांना असं वाटतं फारच छान आहे आणि ते दोघंजण यशस्वी झालेले आहे. त्याच्यामुळे ते इतके खुश आहे त्या गोष्टीवरती. आणि आता पुढे काय काय करायचं आहे, लवकरात लवकर 5वी चूक घडवायची आणि बाळजाबाई आपलं पहिलं टार्गेट ठरणार. हे जी काही त्यांचा प्लॅन आहे ना, तो त्यांनी एकदम छान प्रकारे एक्झिक्यूट केलं. ह्या गोष्टीचा आनंद ते सेलिब्रेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आपली ही जी कृष्णा आहे हिला ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं की समोर स्वतः त्रास देण्यामध्ये मागे पुढे पाहत नाही आहे. तोही पूजाला इतकी परफेक्ट साथ देतो आहे, दोघं मिळून हे सगळं करताय. मात्र बाळजाबाई आता संतपते. फार झालं, आता मात्र सहन करायचं नाही. दरवेळेचंच झाले. आढळरावांनाही वाईट वाटतं. आत्ताच्या आत्ता असं वाटतं ना त्या समरला आणि त्या पूजाला असं उभं करावं आणि त्यांना ताड बोलावं, त्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागलं. त्यांच्यामुळे इथे तुला माफी मागताना कान धरून माफी मागायला लावली, ती तू मागितलीसुद्धा. एवढं सगळं त्यांच्यासाठी आपण करतो आणि ते आपल्याशी असं खोटेपणाने वागते, ही गोष्टच मला सहन होत नाही आहे असं आढळरावही म्हणू लागतात. नी बाळजाबाई पण आता संतापते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना दोघांना जाब विचारते, चांगलीच त्यांना जन्माच्या अद्दलच घडवते. बस आता बाळजाबाईचं पूर्वीचं रूप जणू काही आपल्याला पाहायला मिळतं की काय असं वाटू लागतं बरं का. कारण बाळजाबाई ना आपल्या सुनेसाठी इतकी व्याकुळ झाली, तिला फार वाईट वाटतं की दरवेळेला काही ना काही कारणाने सगळेजण तिचा फायदा घेतात तिच्या काही न बोलण्याचं. पण आत्ता नाही, आता पुरावासुद्धा आहे ना, तर आता त्यांची चांगली झापू आपण असं. तर आता इथे आढळरावांना पण पटलेलं नाही. तेही म्हणतात की दरवेळेचंच झाले या दोघांचं, काही ना काही कारण खुसपट काढतात. मला दुष्यंत म्हणतो की मग आता आपण नक्की काय करायला हवं, मला काही सुचतच नाही. आढळराव तर आता डायरेक्ट थेट आरोप पण लावून मोकळे झालेले आहे की समर आणि पूजा दोघंजणं मिळून हे सगळं करताय. बाळजाबाई म्हणते की मी आत्ता जाऊन जाब विचारते. पण आता इथे आपली कृष्णा आहे ती मोठं मन दाखवते आणि आत्ता तरी आपल्याकडे पुरावा ज्या दिवशी त्यावेळेला आपण त्यांची चांगलीच खेळ करणार नाही आणि चांगलीच त्यांना आपण धाडस शिकवूया. पण आत्ता ना खरं तर आढळराव म्हणू लागले की त्यांना संशय 5 चुका हे स्वतः जबरदस्ती घडवून आणताय आणि त्याच्यानंतर तुला टार्गेट धरू शकतं, तुझा जीव जाऊ शकतो. 5 चुकांनंतर जर कोणाचा मृत्यू घडवून आणायचा असला तर बहुतेक कृष्णा तुझा मृत्यू ते मागच्या वेळेला पण त्यांनी घडवून आणलेला.
त्याच्यातनं तू वाचली, सावरलीस. पण आत्ता जर त्यांनी तसं केलं नाही आणि त्यांच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये जर तुझा जीव गेला तर आता मला फार भीती वाटते, आपण विषयाची परीक्षा घ्यायलाच नको या, असं आढळरावांचं म्हणणं असतं. तर आता आपली कृष्णा म्हणत असते की नाही बाबा, असं काहीही मी होऊ देणार नाही. आता त्यांनी जो सांगाडा अंथरला आहे ना, त्याच्या बाजूने मी माझा सांगाडा लावणार, माझ्या प्लॅनमध्ये त्यांना अडकवणार, तेही पुराव्यासकट. त्यांना मी बोलूसुद्धा देणार नाही आणि मग बघाच काय होईल. इथे विश्वास ठेवा माझ्यावरती, असं आढळरावांना आपली कृष्ण सांगते. आणि मी तुमचा, माझा, सगळ्या घरच्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना धडाई मीच शिकवणार. आढळराव मात्र म्हणतात की मला फार भीती वाटते, मला नको ही विषयाची परीक्षा. असेल तर काय, तर आत्ताच आपण बोलून घेऊया. ते गुरुजी वगैरे, ढोंगी वगैरे असेल तर आत्ताच आपण ह्या विषयावरती चर्चा करूया, पण ही विषयाची परीक्षाच नको. मात्र आता आपल्या कृष्णाने सांगितल्याप्रमाणे सगळेजण शांत आहे. आता कृष्णा प्लॅन करणार त्याप्रमाणेच सगळं चालणार आणि तीच आता ह्या दोघांना धडा शिकवणार. पूजा मात्र फार खुश आहे, डॅम्बिस बरं का. तर ती आता तिच्या आईकडे गेली आणि ॲक्टिंग करून दाखवते की असे हात कानाला लावले, माझी माफी मागितली, रडली, मला इतकं भारी वाटत होतं असं सांगू लागते. तिची आई मात्र इतकी खुश होती ना, भारी अद्दल शिकवली बरं का त्या झिपरीला, तू चांगलंच धारे उधरलेस, बरं झालं असं केलं, बरं झालं तसं केलं म्हणत दोघीजणी इतक्या आनंद व्यक्त करत असतात. तर ही गोष्ट आता भक्तीच्या लक्षात येते. भक्ती म्हणू लागते की काय केलेस तूच नक्की काहीतरी मुद्दाम कारण काढून चूक घडवून आणली असशील आणि तिला माफी मागायला लावलेली असणार, तू चांगलीच नाही आहे, असं ज्या वेळेला भक्ती म्हणते ना, त्यावेळेला इथे आपण पाहतोय सावित्री तिच्या मुलीवर चिडते. अगं ती तुझी सख्खी बहीण नाही, रक्तानात्याची बहीण तुझी पूजा आहे, तिची कळ घ्यायची सोडून तू त्या झिपरीची, त्या अनाथपोरीची कळ घेते. कोण आहे ती, तुझी सख्खी बहीण लागतेस का? आणि पूजाही म्हणू लागते की तू काहीही कर, मी मात्र काही केलेलं नाही, एवढंच सांगू इच्छिते. सावित्री मात्र आता संतप्ते, म्हणते की बस झाले, तुझी ही जी काही ढोंग आहे ना त्या पोरीबद्दलची प्रेमाची, ती तिकडंच गाजवायची. नाहीतर तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याने तुला टाकलेली आहे आणि या घरात तू आश्रित आहे, नाहीतर मी पण तुला इथून धक्का मारून काढून देईल, मग पाहतेस तू कुठे जाती. एवढं आपली आई बोलती म्हटलं तिला फार वाईट वाटतं, तिथून ती निघून जाते. तोंड बंद ठेवायला सावित्रीने तिला सांगितलेलं असतं. तर आता आपण इकडे पाहतोय पूजा मात्र खूप खुश असते आणि सावित्री तिला विचारत असते की बघ आता पुढे काय करायचं आहे, 4 चुका तर झाल्या. आता इथे पूजा सांगू लागते 5वी चूक माझ्या म्हणण्याप्रमाणे घडली का लगेच मी तिच्या हातातनं सगळा कारभार माझ्या हातामध्ये काढून घेणार आणि मग तिला आपण भिकेला लावायचं, असं सगळं काही ठरलेलं ती सांगू लागते. इकडे मात्र आपण पाहू शकतो कृष्णा ही पंचायतीच्या काही व्यक्तींशी, वरिष्ठ व्यक्तींशी फोनवरती बोलत असते आणि जी चूक घडली ती सांगत असते. आणि आता जी चूक घडली आहे, आता चेक तर हरवला आहे, ते कुठे हरवला ते माहीत नाही, तर दुसरा चेक त्यांनी द्यावा म्हणून ती रिक्वेस्ट करते. आता पंचायतीतले सभासद तिचं म्हणणं ऐकून घेतात आणि तिला मदत करायला तयार झालेले आहे. तर आपण इकडे पाहू शकतो की दुष्यंतीला येतो आणि विचारू लागतो की तुझी झाली का सगळी कामं पूर्ण, चेक देणार आहे का तुला? तर ती म्हणते हो, पंचायतीची लोक तयार झाले, मला दुसरा चेक पाठवणार आहे आणि त्यांना मी सांगितलं आहे की एकदम व्यवस्थित तो चेक माझ्याकडे पोचवा. तर ही गोष्ट ऐकल्यावरती आपल्या दुष्यंतला जरा बरं वाटते, जीवात जीव आला आहे आणि आता झालं ते टेन्शन ते गेलं आहे. तर आता राहिला विषय आपल्या दोघांचा की आपल्या घरामध्ये आपल्याला ना जरा नंदनवन खुलवायचं होतं, छोटे छोटे किंकाळी वाजवणारी मुलं आणायची होती, आपल्या संसाराचा विचार करायचा होता, तो मागेच राहून गेला ह्या सगळ्या गडबडीत. तर आपण आता त्या गोष्टी विचार करूयात का? तर आता इथे आपली जी कृष्ण ती लाजू लागते बरं का आणि म्हणू लागते की ह्या विषयावर आपण नंतर बोलू ना, आत्ता माझं शिक्षण महत्त्वाचं आहे, माझा जो शिकलेला नवरा आहे ना तो मला शिकायला भाग पाडतो आहे, त्याचं म्हणणं आहे की अडाणी नाही राहायचं, स्मार्ट बनायचं. तर माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करायची, मला अजून शिक्षण पूर्ण करायचं आहे. हे ऐकल्यावरती तर मग आपला दुष्यंती आणखी चिडवू लागतो, मग ती लाजू लागते आणि लाजल्यानंतर दोघंजणं मग मस्करी करताना पाहायला मिळतात. तर आपल्याला पुढे हेही पाहायला मिळणार दुसरीकडे की या आज जी घरामध्ये घडलेली घटना आहे त्या विषयावरती हे 3 जण मायलेकं विचार करताय. आता हे विचार काय करणार आहे की पूजाने आणि समरने कसं आणि केव्हा घडवून आणलं, कुणालाही कळलंही नाही, सगळ्यांची नकळत सगळं घडलेलं आहे. तर ह्या गोष्टीवरती आता आपण पाहतोय की हा जो जयवंती म्हणतो की पूजा फार डॅम्बिस आहे, समर पण आतल्या गाठीचं आहे, त्या दोघांनी मिळून बरोबर कांड केलेले, पण कधी आणि कसं? तर पूजा त्याच वेळेला तिथे येते म्हणते अहो मी सांगते ना कधी आणि कसं, मला विचारा. तर आता आपण पाहू शकतो पूजा आलेली असते, 3 जण शांत झालेले असतात आणि समर पण त्यांना म्हणू लागतो की तुम्ही पण आमची साथ दिली तर आम्ही पण तुम्हाला सांगू ह्या सगळ्या घटना कधी आणि कशा
घडल्या. खरं तर त्या दोघांनी मिळून केलेलं काम आणि त्या कामाची त्यांनी आता तर जवळजवळ कबुलीच देऊन टाकली मायनावतीसमोर. आणि जर तुम्हाला या आमच्या प्लॅनमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. किती दिवस असं बिना अधिकाराचं बिना सत्तेचं इथं राहणार नाही, भाकरी मोडणार, अगदी आपल्या हक्काच्या भाकरी असतानासुद्धा. तर आता आमची जर तुम्ही साथ दिली तर बराबरीचा हिस्सा तुम्हाला या आमच्यासोबत मिळला जाणार, असं पूजाने ऑफर टाकली आहे मायनावती पुढे. खरं तर आता मायनावतीला इथे पूजाने खूप छान ऑफर दिलेली आहे. तुम्ही पण आमच्यासोबत सामील व्हा. विचार करा. आता जयवंतसुद्धा टॉन्ट मारते, बघ बाबा तुझ्याकडे पैसा नसल्यामुळे तुझ्या हातातनं किती सुंदर सुंदर मुली निसटून गेल्या आहे. तुझ्या हातात पैसा सत्ता जर असती तर आज तुझ्याकडे सुंदर मुली असत्या का नाही. ते हे सगळं काही ती बरोबर डोळे खोलण्यासाठी बोलते. आणि इथे आता मायनावती चिडते. तर समोर म्हणतो माझी बायको चुकीचं काय बोलली आहे का, तुम्हाला तुमचा अनुभव आहे ना. तर आता इथे मायनावती विचारात पडते. आपली ही जी पूजा आहे ती त्यांना छान ऑफर देते, आमची साथ द्या, आमच्याबरोबर चला, आम्ही तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जाऊ आणि आम्हालाही जो मिळणार हिस्सा त्यात तुम्हालाही हिस्सा मिळू शकतो. ऑफर तशी चांगली आहे, स्वीकारायची की नाही तो तुमचा प्रश्न, असं म्हणून ती आता त्यांना विचारात पाडून निघून गेलेली आहे. मायनावती मात्र विचार करते आणि म्हणते की ही जी बोलते ते खरं तर आहे, आपण विचार करायला हवा. आणि जर त्यांना साथ दिली आपला फायदा होणार असेल तर का म्हणजे विचार तर करायलाच हवा ना. तर समर आता इथं बोलू लागला आहे का जयवंत विचार कर, कारण तुला जर मोठं व्हायचं असेल तर पैसा फार महत्त्वाचा आहे, तर आमची साथ दे आणि असेल तुम्हाला मान्यता आम्हाला येऊन भेटा. तर इकडे आपण दुसरीकडे पाहतो आहे. आज खरं तर आढळराव जरा इमोशनल झालेले पाहायला मिळणार. आज त्यांनी ठरवलं आहे पगडी घालायची नाही, त्यांना जायचं आहे त्यांच्या बायकोला भेटण्यासाठी. तर आता इथे म्हणजे कुठं तर हॉस्पिटलमध्ये किती काही झालं तर ती बायको आहे, तिला भेटायला तर हवंच ना, असा विचार करून आता इथे आपला आढळराव निघाले दवाखान्यात जायला. आता इथे खरं तर बाळजाबाईंना वाईट वाटत असतं, पण काही झालं तर त्यांची बायकोच आहे ना ती. दुष्यंतला आता इथे आढळराव सांगू लागतात की मला जायचं हॉस्पिटलमध्ये माझ्या बायकोला म्हणजे पार्वतीला भेटण्यासाठी. तितक्यातच काय झालं आहे, ते उठून निघणार त्याच वेळेला फोन आलेला असतो कृष्णाला. कृष्ण मग माधव काकांना मोबाईल आणायला सांगते. मग ते आणून देतात मोबाईल. मग ती विचारते कोण बोलते, तर हॉस्पिटलमधून अशी अशी व्यक्ती मी बोलते असं सांगू लागतात. मग काय काम आहे, तर ते सांगू लागतात की तुमचं जे पेशंट होतं त्यांनी वेड्या पाण्याच्या भारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. हे जेव्हा ती ऐकते तिच्या हातातनं मोबाईल खालीच पडतो, रडायला लागून जाते ती. बाळजाबाई विचारते काय झालं, एवढं काळजीचं कारण दिसते तुझ्या चेहऱ्यावरती. आढळराव म्हणतात सांगा ना, आमचा जीव चालला आहे, काय झालं आहे, तुमच्या चेहऱ्याला पाहून भीती वाटते. तर आता आपण इथे पाहतोय कृष्ण सांगू लागते की आबा तुम्हाला काय सांगू, हॉस्पिटलमधनं फोन आला होता आणि तिथं काय झालं आहे माहिती का, वेडपाण्याच्या भारामध्ये सासूबाईंनी ना स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर बापरे सगळ्यांना मोठा धक्का बसला. अगदी आढळरावांच्या डोळ्यापुढे अंधार आलं आणि गरगरल्यासारखं होऊन ते खाली कोसळतात. त्यांना सावरण्यासाठी घरातली सगळी कुटुंबातली मंडळी तिथे जातात, त्यांना सावरतात, त्यांना भानावर आणण्याचा प्रयत्न केला जातो, पाणी दिलं जातं. आता इथे रडता रडता इमोशनल झालेले आढळराव विचार करू लागतात की हे काय होऊन बसलं, आपण काय विचार करत होतो आणि आता काय घटना घडल्या. तर बाबांची एवढी अवस्था खराब पाहिल्यानंतर समर पण म्हणू लागतात काय सगळेजण एवढे शांत झाले, काय झालं असं म्हणत तो बाबांसमोर जाऊन बसतो. बाबांना म्हणू लागतो की बोला ना बाबा, माझ्याशी काय झालं आहे का, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तर खूपच टेन्शनवाली बात दिसते. आणि बाबांशी एवढं प्रेमाने आता इथे काळजीने समोर बोलतोय. तर इथे आढळराव मात्र मुलाकडे एकटक पाहतात, मुलाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवतात आणि आता खरंच टेन्शन यायला लागले, काय झाले सांगा बाबा असं म्हणत इथे समर बोलू लागतो. समरला आता समरचा हातात घेत आता आढळराव इथे इमोशनल होतात आणि सांगतात की तुझी आई, आता आईचं काय बोला ना, आईचं काय. तर आता इथे आपल्याला पाहायला मिळतं की समर घाबरलेला आहे आणि आता दुष्यंत सांगू लागतो की तुझी आई हे जग सोडून गेली म्हणजे काय झालं. मग तो सांगतो की तिने वेड्यापाण्याच्या भारामध्ये आत्महत्या केलेली आहे. हे सत्य ज्यावेळेला त्याला कळतं त्यावेळेला तो इतका रडतो आणि म्हणू लागतो की मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईकडे जायचं आहे, प्लीज मला घेऊन चला ना. त्याची ही अवस्था इमोशनल झालेला समर ते पाहिल्यानंतर सगळेजण खूपच भावूक होऊन जातात. तो प्रसंग खरंच भावूक झाल्यासारखाच आहे. तर आता इथे आपण पाहतोय हा समर इमोशनल झाल्यामुळे खूपच त्याची परिस्थिती खालावते. तर आता इथे दुष्यंत त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतो की मी तुला घेऊन जातो. तर पूजा पण म्हणते नको रडू, मी पण येतो तुझ्यासोबत, चल ना उठ. तर ते
आबांना विचारतात की आम्ही जाऊ का. आबा म्हणतात की हो, समरला घेऊन तू पुढे हो, आम्ही आलोच. आता इथे आडारवर रडत असतात, त्यांना काही सुचत नसतं. समरची अवस्था फारच वाईट झालेली. त्याला सावरण्यासाठी इथे पूजा आणि दुष्यंत दोघंजण त्याच्यासोबत दवाखान्यात जाऊ लागतात. त्याला त्याच्या आईला शेवटची वेळ पाहायचे म्हणत तो रडू लागतो. मला माझ्या आईकडे घेऊन चला म्हणत रडू लागतो. ते दुष्यंत त्याला सावरतो आणि आबांनाही सांगतो की आलोच आम्ही, तुम्ही पण या. तर आता ते तिघंजणं पुढच्या गाडीमध्ये गेलेले असतात. आता इथे आपल्या बाबांशी म्हणजे आपल्या आबांशी तर आता इथे आपली कृष्णा बोलते, त्यांना सावरते, त्यांना भानावर आणते आणि आपली बाळजाबाई पण त्यांना सावरते. तर दोघीजणी मिळून त्यांना मग पाणी पाजतात नी मग ते तिघंजणं दुसऱ्या गाडीतनं हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात. तर ही सगळी घटना जी घडलेली ती फारच खरं तर वाईट आहे. पण आता आपण पाहू शकतो की एक प्रकारे खापर फोडलं जाऊ शकतं की कृष्णावरती तू चुका केल्या, त्याच्यामुळे कुटुंबातला एक सदस्य हे जग सोडून गेलं. काय योगायोग म्हणावं, काय प्लॅनिंग केली होती, कायच घटना घडून गेलेली आहे. तरी ते आपण पाहतो आहे पुढील भागामध्ये. आता हा जो जयवंत आहे हा इमोशनल झालेला असतो. तो येतो आणि मोठ्या भावाला म्हणू लागतो की दुष्यंत भावा, मला काम हवं आहे, माझ्या कामाला हाताला. तर आता त्याला मक्का जे येणारे गोडाऊनमध्ये ते व्यवस्थित काउंट करून जिथे डिलेवरी तिथे पोचवायचं काम दिलेलं आहे. आता ही जी खबर आहे एकदम महत्त्वाची, आणि जर मक्का व्यवस्थित सांभाळली गेली नाही तर खूप नुकसान होऊ शकतं. तर आता ही बातमी पोचवलेली आहे जयवंतने समर आणि पूजापर्यंत. चला, याच्यातच खरं तर मोठा ट्विस्ट आहे. आता पाहूया आपण पुढे काय होणार. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.